गुड मॉर्निंग गाईज, कसं काय मंडळी. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आज आहे सॅटर्डे आणि आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे. पाहुणे म्हणजे माझे कॉलेजचे मित्र आणि शिवानीचे आफ्टर मॅरेज मित्र झालेत ते. आणि शिवानी हसत आहे, आय डोंट नो वाय. का तू फणी दिसत आहे का खूप? तू दिसतोय, तू फणी दिसत आहे, तू दिसतोय, तू दिसत आहे फनी. तर सकाळी आमचा प्लॅन होता की आम्ही घरी ताईला लवकर बोलू आणि नाश्ता करू. पण आता आमचा प्लॅन जेव्हापासून तो डॅनी पंडितचा व्हिडिओ आलाय झटपट पटापट, तसेच आमचे प्लॅन पण चेंज होत आहे. तर आता आम्ही चाललोय बाहेर नाश्ता करायला. आम्हाला अजून फ्रेंड्स जॉईन करणार. तर तुम्हाला कोण कोण या व्हिडिओमध्ये राहील ते सगळे तुम्हाला दिसणार पुढे जाऊन. आणि मी काय करू सॅटर्डेला आमचा नाश्ता वगैरे कसं करू, कुठे जाऊ म्हणजे काय शिवानी, आपण तिथेच जाणार आहे परत. बस तुम्हाला सॅटर्डेचा ब्रेकफास्ट व्लॉग दिसला की कमेंट मध्ये लगेच न बघता टाकायचं अनलाच गेले का तुम्ही परत. कारण की आमच्या घराजवळ साऊथ इंडियन साठी तेच बेस्ट आहे. आम्ही तिथेच जातो. शिवानी मॅडम, तुला काही बोलायचंय का? नाही, आता आम्हाला म्हणजे आमचे तर आणि मराठी विसरली आहे ही, कारण घरामध्ये मराठी बोलत नाही. शी टॉक्स इन इंग्लिश. सो आता आमची सॅटर्डे असून आंघोळ वगैरे तयारी झाली आहे. आता आम्हाला भाई माझी जिम झाली आहे. ह्याची जिम झाली आहे. जिम मधून आल्या म्हणूनच इतका एनर्जेटिक आहे. सॅटर्डेला पण एकदम उचलत आहे, एकदम फुटाण्यासारखा ओढत आहे. खतरनाक लेग्स मारले. हा जिम करून आलेला आहे. येस. आणि आता मी निघूया पटकन ब्रेकफास्ट करायला, पटपट खायला. येस, चला तर बघूया आपण समोर काय काय होतं. हा रूमला तुम्ही इग्नोर करा, कारण की सॅटर्डे संडे आम्ही साफसफाई करतो. प्रमोद, तुला काही बोलायचं आहे का? तू किती वाजता पोहोचले आमच्याकडे सकाळी? मी आले सकाळी 4 वाजता. आणि मी आले रात्री 1:30 वाजता. भाई मी काल रात्री 11ला झोपलो आणि आय गेस 1:30ला कॉल केला तू, राईट? येस येस भाई 1:30ला कॉल केला सॅमनी आणि मी डायरेक्ट घाबरलो भाई. समोरची स्टोरी सांग. माझ्या घरचं डोअर नव्हतं ओपन होत. मग मी घाबरून चेत्याला कॉल केला की चेत्या मी घरी येऊ का, तर चेत्या घाबरून गेला की एवढ्या फ्रेंड्सला पण परमिशन घ्यावं लागते. तर काय कामाचे ना असे मित्र. भाई मग आम्हाला जर मुंबईला तुमच्याकडे यायचं असलं तर आम्हाला पण कॉल करून यावं लागेल. नाही, यू शुड कम्प्लिटली बाहेर. मग काल सॅम म्हणवती मी घरी येऊ का, चालेल का तुला? सकाळी 6 वाजताच निघून जाणार, ठीक आहे? चला आता आपण चाललोय नाश्ता करायला गाईस. अण्णा इडली, यांना साऊथ इंडियन खूप जास्ती आवडते म्हणून आम्ही चाललोय साऊथ इंडियन. याचा डोसा खूप, तुझा डोसा आहे ना फेवरेट? उत्तप्पा. हा, ऑनियन टोमॅटो. मला पण उत्तप्पा आवडते आणि प्रमोदला पण आवडते. हा तुझा सेकंड ऍड्रेस ठेवायला पाहिजे आता जेवायचा. लंच किंवा ब्रेकफास्ट लागला ना, लोकांनी तुला इथेच बघितलं पाहिजे. अण्णा इडली बस. एक आहे मॉल, फिनिक्स मॉल, मिलेनियम. हा बस भाई, अण्णा इडलीला आम्ही आलोय. इथे जनरली वेटिंग असते, बट आज माहित नाही, माझा फ्रेंड लवकर आलाय तर मे बी त्यांनी टेबल घेतला असेल. वेलकम टू पुणे गाईज, वेलकम टू पुणे. कधी आले तुम्ही? सुयोग आणि सुयोगची वाईफ, ती माझी वाईफ. काय बोलला? त्याला माझ्या बाजूला बसायचं. आता शिवानीला कारण काय द्यावं? तू आता बांबूला चाललाय, पुणे सोडून आम्हाला निगडीमध्ये चेतन स्पॉट झाला होता, दीपालीच्या बहिणीला. आणि आयरॉनिकली चेतन शिवानी सोबत नव्हता. काही बोलतो. चेतन शिवानी सोबत नव्हता खरंच. मी तुझ्या साईडला बसलाय कारण की तू आता पुणे सोडून चाललाय ना, बँगलोरला चाललाय. म्हटलं लास्ट काहीतरी मोमेंट जगून घ्या. मला असं वाटतं मी सोडायच्या आधी आम्हाला हाकलून करेन. लास्ट काहीतरी मोमेंट जगून घ्या, मग मी तुला ओळखणार नाही ओळखणार मोठं झाल्यावर. नाही, मला सोडायचं होतं 2 वर्ष आधी. थोडं एकदमच नाकात नको टाकलं. 0.5. पुणे मला सोडायचं होतं 2-3 वर्ष आधी, पण चेतनचं नुकतंच लग्न झालं होतं. त्याच्यामुळे चेतनच्या मॅरिड लाईफमध्ये त्याला सेटल करून देणे, ह्या सगळ्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. की चेतन तुम्हाला माहिती आहे कसं आहे. तुम्ही म्हटलं नाही यार, याचं मॅरिड लाईफ आपण जर सेटल करून दिलं. आता तो चेतन झालाय सेटल, युट्यूब बरोबर चालत आहे. देन नाव आय कॅन मूव्ह ऑन टू लिव्ह माय लाईफ. फोकस. तुला काय वाटतं काय हे याने जे सांगितलं ते खरं आहे खोटं आहे? नाही, मला खरं वाटतं केलं असेल. आता भाई काय खरं वाटतंय शिवानी, काही तर डिफेंड करूया. दुसरं माझं मूल जे आहे त्याच्याबद्दल मला सेटल करून द्यायचं आहे. तो कार पाहत आहे. आता मी त्याच्या मागे कुठली कार घ्यायची ह्याच्याबद्दल त्याला थोडं गाईड करत आहे. एकदा त्यांनी कार घेतली तर माझं दुसरं पण जे माइलस्टोन आहे ते कव्हर होऊन जाईल. आणि तिसरं बरं शिवानी, तू काय खाणार आहेस? डोसा. परत डोसा? काहीतरी वेगळं ट्राय करूया. लाईव्ह कधी करशील? लग्नानंतर करशील ना? नाही भाई, लग्नानंतर कसं आता होणार ना 4-5 दिवसामध्ये. सो नवीन कपल आलेला आहे, हर्षल आणि नम्रताला आम्ही फर्स्ट टाइम भेटलोय. हर्षलची होणारी बायको.
चला तुला ना आज नाश्ता ऑर्डर नाही करायला पाहिजे. या ग्रुपमध्ये जे 9 लोक बसले त्याचा कॉमन थ्रेड मीच आहे, त्याच्यामुळे मला त्याला वशिष्ठ काय ही पोळी इडली. तर पहिला ऑर्डर आलेला आहे पोळी इडली. हे कोणी ऑर्डर केला? तू केला का? इकडे पण पोळी इडली आहे. तुम्ही ऑर्डर केला पोळी इडली? येस. उत्तपम डोसा, सॉरी उत्तपम डोसा, मी म्हटलं उत्तपम डोसा. ये देखो. चीज उत्तपम, साधा उत्तपम, उत्तपम. तकाली डोसा. भाई मी सगळ्यांना उत्तपम घ्यायला लावलंय. टेबलवर डोसा कमी आणि उत्तपम जास्त दिसतं भाई. टेस्ट जर खराब राहिली तर मला नको मारशील ना. पण मी तुला चीज वाला बोललो होतो, तू चीज नाही घेतलंय. शिवानी यार आज काहीतरी टेस्ट मध्ये गडबड झाली होती ना, आवडला नाही भाई. मला खातच नाही. नाही मी तर जबरदस्ती खाल्लाय. हा माणूस हे जबरदस्ती खातोय का? तू जबरदस्ती खातोय का तुला आवडलंय? म्हणजे वाया जाईल म्हणून खाते, पण टेस्ट आजची युजली taste चांगली मला- राहते, आज हा. चांगली नव्हती. मे बी असं होऊ शकतं की अण्णा इडलीला आम्ही खूपदा येतो तर त्यामुळे आम्हाला टेस्ट पण जरा बोर झाली असेल. तर वी शुड टेक अ ब्रेक फ्रॉम अण्णा इडली. आज अन्न नव्हते आले. आवडलं का? माझा एक हायपोथेसिस आहे. मला इडली खूप आवडली. पोळी इडली सजेस्ट करतो चेतेला ते आवडत नाही. काय 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 Get food right today. काय 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 नाही. बोल परत तर बोल. एक हायपोथेसिस आहे हा की मी जे रेस्टॉरंट सिलेक्ट करतो ते चेतनला आवडत नाही. नाही भाई असं कसं मला आय लव्ह फूड आवडायचं. I love food. आपल्याला आय लव्ह फूड आय आवडायचं. लव्ह फूड आमच्या कॉलेजचं एक टपरी होती, तिथे 40 रुपयामध्ये आम्ही रोज पोट भरायचो. 50 रुपये. 50 रुपये. 70 वाला खायचा. 90. चेतनकडे जास्त पैसे राहायचा म्हणून चेतन ट्रिपल फ्राईड राईस घेऊन 90 रुपये खर्च करून आणि एक अजून काहीतरी ज्यूस वगैरे ऑर्डर करायचं. भाई आपण तिथेच गेलोय प्रत्येकदा. त्या डाएट चेंजमुळे त्याची बॉडी जास्त राहिली आणि माझी कमी झाली. त्या प्लेटचा डिफरन्स आपला झाला नाश्ता. आता आपण काय केलंय फिल्टर कॉफी ऑर्डर मी केली. फिल्टर कॉफी पिणार आहे विदाउट शुगर ऑब्विसली, बिकॉज ही इज द डाएट फ्री अँड Yeah, मी टू yeah. अपरेंटली विथ शिवानी एज ही वेल. इज अ डाएट फ्री. काही बायसेप नाही आहे, डाएट फ्री आहे. तू डाएट फ्री आहे करत. जिम भाई, सोडली काहीच आहे. नाही झालं भाई. आय एम परस्युइंग स्विमिंग दिस डेज. म्हणजे आमच्या दोघांचे ऑलमोस्ट सेम होते. आता काहीच नाही आहे. त्याच्यानंतर आपण कुठे चाललोय? त्याच्यानंतर आम्ही बॉलिंग करायला जाऊ, आपल्या आपल्या घरी जाऊ. आणि बाय द वे आम्ही फॅमिली मॅनचे एपिसोड्स बघत आहे. फॅमिली मॅन इज रिअली रिअली नाईस. डू यू वॉन्ट मी टू स्पीक इन ऍक्सेंट? नो 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 माझा हात दुखतोय तर प्लीज थोडंसं लवकर फॅमिली मॅन हॅज बीन व्हेरी गुड टिल नाउ टिल 4 हे एपिसोड्स. तुम्हाला काही You समजणार should नाही. subscribe to that channel Oh. to Inseparable Journey, and don't come to Anna Idli at least for a week because Anna is out of town. या अण्णा इज डेफिनेटली आउट ऑफ टाउन, कारण की आम्हाला अण्णा आजची माहेरी टेस्ट गेले. बिलकुल आवडली नाहीये. सहसा आम्हाला अण्णा इडलीची टेस्ट खूप जास्त आवडते, पण आज माहित नाही काय झालं. तर मे बी वशिष्ठ सोबत आल्यामुळे असे प्रॉब्लेम होतात माझ्या लाईफ मध्ये. True. They are out of Anna right now. वशिष्ठ सोबत आला की माझे प्रॉब्लेम चालू होतात ऍक्च्युली. दॅट इज ट्रू. आणि याच्याचमुळे शिवानी बस झालं, मी याला एवढं इम्पॉर्टन्स का देतोय काही माझ्या ब्लॉग मध्ये? फोकस कर शिवानी. आउट ऑफ फोकस होऊन झाले चेतन. असं काही नाही शिवानी. आता तुला फोकस केला डायरेक्ट एटेक्सचा फोकस दिला तुला. डायरेक्ट एटेक्स केलंय मी तुला. एटेक्स काहीतरी करतो काय जेव्हा एकदम बियर्ड पोझिशन वर असेल ना तेव्हा तुला एटेक्स आहे तुला डायरेक्ट एटेक्स. तुझं नाकातला डायरेक्ट केसरी शिवानी. मॅरिड कपल्स आणि अनमॅरिड कपल्स ते आपसात बोलत आहे. आपण एकटीशी बोलतो. आपण वशिष्ठी बोलतोय कारण की त्याला एकटं फील नाही करायला पाहिजे. चल की दिखा. आणि ह्या दोघांचं काहीतरी आपसात काहीतरी चालू आहे. पुकिनिंग्स. नाही तो हर्षल सांगत आहे नम्रताला की माझी कॅब किती इम्पॉर्टंट आहे, मी त्याला कसं ठेवतो. अशी गाडी लावायला खूप भीती वाटते भाई. मला असं वाटतं की गाडी वरती लागली नाही पाहिजे. नॉर्मली खाली राहिली ती बेटर राहते. तर आता गाडीवरती चालली आहे. आम्ही आलोय आता मॉलमध्ये बॉलिंग करायला. शिवानी लास्ट टाइम गो कार्टिंग मध्ये जिंकली होती, तर आय विल ट्राय की आज तू नाही जिंकशील. अबे चल गटर. हो भाई फर्स्ट आली होती फर्स्ट. मॉलमध्ये ना कधीच मॉलमध्ये एवढ्या सकाळी नाही आलो की पूर्ण खालीच आहे. खूप खाली आहे. पण बाय द वे आम्ही स्टेअर्सने का चाललो मला कळत नाही यार. लिफ्ट असतं ना ह्याच्यामध्ये मॉलमध्ये, स्टेअर्सने का चाललोय आपण? शिवानी यार आपण एवढा खाली मॉल आपण कधी बघितलाय का शिव? हो बरेचदा मी तर बघितलंय. कारण की जेव्हा पण मी आम्ही कुठल्या ट्रिपला जातो तेव्हा माझ्याकडे काही ना काही सामान नसतं. तर मला सकाळी 11 वाजता एकटीला येऊन मला काहीतरी सनस्क्रीन वगैरे असं घ्यावं लागतं. तू हे एकटीला जे हे केलं ना एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, जोरात जी बोलली आहे कोट पूर्ण सेंटेन्स छोटा कमी आवाजामध्ये आणि एकटीला
असं जोरात जे बोललंय ते ट्रू नाही आहे पाहिजे म्हणजे असं नेहमीच असतं. सांग लवकर. सो आता आम्ही बॉलिंगला जात होतो. मग आता बॉलिंगला नाही जात आहे, आता स्केटिंग. इथे काहीतरी आईस स्केटिंग नवीन चालू झाली आहे. ते बघ. आईस अरेना, आईस स्केटिंग अरेना. तर ते बघतोय आम्ही, ट्राय करतोय की काय करायचं की नाही, काय ठरवायचं, बॉलिंग करायची नाही करायची ते बघतोय आम्ही. फर्स्ट टाइम करतोय आईस स्केटिंग तर फर्स्ट टाइम करतोय. बघ दाखव ना कसं आहे तर हे नवीन चालू झालेलं आहे आईस अरेना. तर बघू आपण कसं आहे. तर छोटा वाटत आहे खूप यार, भयंकर छोटं वाटत आहे. तर शिवानी हा तू कसा जादू केला भाई? मी असं फिरवत होती आणि असं दाबलं की खरंच खाली आली. भाई सिरियसली भाई. भाई हा काय जादू आहे भाई? एकदा काढून दाखव, एकदा काढून दाखव शिवानी, काढून दाखव एकदा. क्रेझी भाई. भाई मला वाटलं हे कस का केलं हिनी. एक घेऊन जायचं का आपण? चला. कार्ड झालेला आहे लोड. कार्ड नाही आणल्यामुळे आम्हाला परत दुसरं कार्ड बनवावं लागलेलं आहे. लोड केलेलं आहे. आता आम्ही बॉलिंग चालू करूया मस्त. भाई सुयोग फर्स्ट टाइम लेन मध्ये 9 लोक असणार आहेत. 9. लेट मी इंट्रोड्यूस यू टू द टीम. हर्षल आणि नम्रता वेगवेगळे खेळणार तुम्ही लोक. दीपाली, सुयोग, शिवानी, प्रमोद आणि इकडे आहे वशिष्ठ आणि सॅम. भाई 9 लोक खेळणार. काय मजा येणार आहे आता. शिवानी मजा येणार आहे. जेवढे जास्ती लोक तेवढी जास्ती मजा. पहिली चान्स आहे सुयोगची. लेट्स गो. नाईस. गुड शॉट. भाई पहिल्या ह्याच्यामध्ये स्पेअर मारलाय का यांनी? अमेरिका क्या कहता था? सुयोग दीपालीला शिकवत आहे. चलो लेट्स गो. क्या शॉट आहे. ए दीपाली तुला कोच चेंज करायला पाहिजे. या कोचने तुला दोन्ही गटर मारले पाहिजे. आता आहे शिवानीची बारी. शिवानी पहिल्या ह्याच्यामध्येच डायरेक्ट स्पेअर मार. स्पेअर चल. मोन. पहिला बॉल देवाला का? कम ऑन. नाही. गुड. पहिला चान्स थोडा वेळ लागेल. इंजिन व्हायला थोडं गरम व्हायला वेळ लागेल. अँड हर कोच हर्षल. भाई पहिल्या सगळ्या मुलींनी गटर मारलेला आहे. तुला पण गटर मारायला पाहिजे. बढिया. गुड शॉट. टॉप स्पिन. नाईस. चान्स आहे सॅमची. सॅमनी पण ती प्रथा घातलेली आहे गाईज. पहिला शॉट गटर मारायचा. तिसरा नाही. चला बढिया. अंगुठा छाप. प्रमोद लेट्स गो. बॅम. चल रेडी आहे. चल कम ऑन. प्रमोद believes in slow and steady win the race. Slow and steady win the race. Woo! Woo! क्या बात है. आता तुम्हाला जर 2 गटर बघायचे असेल तर वशिष्ठला बघा. दोन्ही वेळा गटर असणार आहे. म्हटलं तुम्हाला की तुम्हाला जर 2 गटर बघायचे असेल तर या माणसाला बघा. परत एकदा गटर येणार आहे. परत एकदा गटर येणार आहे. जस्ट क्लोज. एवढा क्लोज होता.
आणि क्लिअर विनर आहे सुयोग. त्याकडे डिस्प्ले होणार. विनर कोण आहे? अरे विनर दाखवा रे भाई. सुयोग इज द विनर. नाही नाही 112. सुयोग फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, लास्ट सेकंड. शिवानी या गेमची चॅम्पियन आहे. प्रत्येकदा शिवानी येते आणि काहीतरी घेऊन जाते. काय वाटतं तुम्हाला आज? रेडी? Yes. बटन दाब. क्या बात है. आला. डोकं धर एकदा. तुम्हाला किती का? हा जास्त डिफिकल्ट आहे. डोकं त्याचं डोकं धर. डोकं धर पण इकडे पण नाही. भाई एकच असतं. ओ शिवा कम ऑन. थोडं तिकडे. हे पण जास्ती होणार नाही यार. अरे कोणता डोक्याला अरे यार. वजनच जास्त आहे. मी ट्राय करतो आता. मी ट्राय करतो. ठीक आहे. हो जाएगा. पप्पा 10 मिनिटं. ऍक्च्युली ते टॉईंग नको घेऊ. जास्त मागे झालंय. हा पकड ना. राईट वाला घे ना. बम पकडतो का? हॅमर वाला खेळ हॅमर करू ना. हॅमर भाई याच्यामध्ये एवढे पैसे जातात भाई लोकांनी. अरे त्याच्यात मागे काय लागलाय? राईट घ्या ना. टायमर असते सोडणी 20 सेकंड केले. चलो कम ऑन. अरे यार. एक लास्ट चांस. ठीक है. लास्ट चांस. लास्ट चान्स आलेला आहे. ओय शिवा कम ऑन. लेट्स गो. प्लीज. आला असता. भाई 600 रुपये गेले आपल्या इथे. भाई प्लीज उसको रहने दो. बड़ा है उसका सपोर्ट. 600 रुपये आपण खर्च केलेला आहे. याच्यामध्ये तर आला त्याला डोर आले आपल्याला. तर आता आम्ही सेकंड टॉयला ट्राय करतोय. शिवानी मॅडम तर प्रो लेवल आज चालत नाही शिवानीची. आय होप की आता चालेल. शिवानी कुठला? हा जवळचा ट्राय कर ना. 19 सेकंड आहे. 18 सेकंड. आणि वरचा तो चलो. हे बटन दाबावं लागेल ना तुला. और यार चले आजा. भाई डिफिकल्ट है भाई. देखते हैं अभी इनकी किस्मत कैसी है. तो भाई आरामात होय. अबे तू काय करताय? एवढा घाणेरडा एम घेतलाय भाई तू. भाई साहब लिटरली. भाई एक मी खेळणार आहे आता. होय एक मी ट्राय करणार आहे आता. बस त्याला घेऊ दे.
बॉलिंग मध्ये तर किस्मत नव्हती, आता बघू याच्यामध्ये किस्मत आहे का याची. चलो चलो चलो, अरे बस बस, अरे बस. अभी मैं कर रहा हूँ. एमिंग फॉर दिस टेडी बियर नाव. ही जी दोरी आहे ही या ब्लेडनी कापायची आहे. स्टील बेटर रिवॉर्ड रेट. परत करू शकतो. स्टील बेटर रिवॉर्ड रेट. मोठा टेडी बियर भेटेल. हे जे दात आहे ना, दात त्या दोरीवर अडकतात. दोरी कटली पाहिजे. दोरी आहे ना सरळ. भाई ये एक्चुअली बहुत अच्छा है, पता है क्या? टेडी बियर भी काफी बड़ा है, तो अगर तुम कर लेते हो तो कर सकते हो. अबे यार, परत एकदा कर. नाही नाही नाही, मी तुला सांगू का, इकडनं कर. तू डिस्ट्रॅक्ट करते माहिती का. आधी त्याने खूप चांगलं केलं. अरे इकडनं दाबून ठेवायचं. ए दाबून ठेवायचं ना. पैसे नाही खिशात, आले खेळायला इकडे. आई आपण 4500 फुटलेले आहे. चलो. अशा पद्धतीने आम्ही बॉलिंग केलेली आहे, ज्यात मी बरोबर खेळलो नाही आणि बाकीच्या कुठल्याच गेम मध्ये हे बरोबर खेळलं नाही. तर ते माझं तर रिडीम झालेलं आहे. हे आता अजून पैसे फुकणार आहे. ओके, तर आम्ही आलोय आता घरी. नाही आता नाही आलोय, आमचं आता इंस्टाग्राम साठी रील्स आली आहे शूट. ते तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. आणि तुम्ही इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो नसेल केलं तर आता जा आणि फॉलो करा. तर बोल. सो फायनली आता आम्ही आलोय आमच्या फ्रेंड्सला सोडून आरामात घरी बसतोय. आणि आता हा ब्लॉग छोटासा आमचा सॅटर्डे ब्रेकफास्ट ब्लॉग इथे संपतो आहे. ब्रेकफास्ट आणि फन ब्लॉग विथ फ्रेंड्स. फ्रेंड्स ब्लॉग क्विक फन येस, क्विक अनप्लॅन. अनप्लॅन म्हणू शकतो. येस. सो असंच आम्हाला बघत राहा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग नक्कीच टाकू. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, हाईक करा. हाईक करा पहिले म्हणूया, कारण की हाईक नाही करतात लोक. करा यार, प्लीज करा. प्लीज काय करा, करतो प्लीज तुम्ही? प्लीज, कारण की आम्हाला व्ह्यू जास्त भेटेल तर मग तुमचंच भलवणार ना आणि आमचं भलवणार. चलो बाय. म्हणजे कारण की आम्हाला जास्त मोटिवेशन 10 वेळा बाय बोलून तू पुढे सेंटेन्स करतोय चेतन. तेच तर आहे. तुला बाय असं नाही बोलायचं मला. मोठी तो है. चलो बाय गाइस.